हॅलो फ्रेंड, आज आपण पवित्र पोर्टल संदर्भात महत्त्वाचं एक अपडेट आलेलं आहे. त्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. हे अपडेट शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाचं आहे. ऑफिशियली त्यांनी हे अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे, तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या अपडेटला पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पवित्र पोर्टल किंवा शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवर कळत जातील. तर फ्रेंड, आज आपण डायरेक्टली अपडेट काय ते पाहूया. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हे अपडेट त्यांनी दिलेलं आहे. 30 डिसेंबर 2025ला हे अपडेट त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी काय म्हणलं आहे ते पहा. शिक्षक पद भरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत. म्हणजेच काय, जे शिक्षक भरती होत आहे पवित्र पोर्टलमार्फत, त्याचे कामकाज त्यांना काय करायचं आहे, महाराष्ट्र राज्य परिषद यांच्याकडं सोपवायचं आहे. त्या संदर्भातलं हे अपडेट आहे. तर खूप महत्त्वाचं अपडेट आहे, पूर्णपणे पहा. हे अपडेट मी तुमच्या टेलिग्राम चॅनलला पण अपडेट करून देणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या लिंकवर जा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्या ठिकाणी ही PDF मी तुम्हाला ॲड करून देईल. तिथूनही तुम्ही शांतपणे ही PDF पूर्णपणे वाचू शकता. 3 ते 4 पेजेसची PDF आहे, जास्त काही मोठी नाही आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणलं आहे ते पहा, की जी शिक्षक पद भरती होत आहे ना, त्या शिक्षक पद भरतीमध्ये अनेक प्रकारचे म्हणू शकतो तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक प्रकारचे म्हणू शकतो वेगवेगळे घोटाळे आहेत ते समोर येत आहेत. या सर्व गोष्टींचं जर एकंदरीत विचार केला तर शिक्षक पद भरती योग्य प्रकारे होत नाही आहे असं त्यांनाही वाटतं आहे. म्हणून ते काय करतायत, जी शिक्षक भरती आहे ना ती डायरेक्टली जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे ना त्यांच्याकडे सोपवण्याचा विचार करत आहेत. हे मग जो कट ऑफ असेल तो निश्चित करणं किंवा जी उमेदवारांची शिफारस असेल त्या गोष्टी सर्व करणं हे त्या परिषदेमार्फत केलं जाणार आहे. हेच या पूर्णपणे प्रस्तावनामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. त्यानंतर जो शासन निर्णय तो आपल्याला पाहिजे आहे, पहा महत्त्वाचा आहे. इथं काय म्हणले ते पहा. पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ती निर्णय घेण्याबाबत शिफारस करण्यासाठी खालील सुकाणू समितीचे गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे ही कमिटी ते स्थापित करणारे वेगवेगळे पवित्र पोर्टल संदर्भात किंवा शिक्षक भरती संदर्भात निर्णय घेण्यासाठी. ठीक आहे. ही कमिटी होईल. या कमिटीमध्ये जे पण व्यक्ती असतील ते खूप हायर लेवलची व्यक्ती आहेत. ठीक आहे. या ठिकाणी या कमिटीमार्फत जी पण रूपरेषा असेल ती ठरवली जाईल इथून पुढे. ठीक आहे. पुढे पण काय म्हणले ते पहा, खूप महत्त्वाचं आहे. पॉईंट नंबर 2, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच यापुढील काळातील पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरती संदर्भात सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येत असून उपयुक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पार पाडावे. म्हणजे ही जी परिषद आहे ना किंवा हे जे सदस्य आहेत ना ते सर्व कामकाज पार पाडतील असं त्यांनी म्हणलं आहे. म्हणजे थोडक्यात पूर्ण जी भरती प्रक्रिया आहे ना ही समितीमार्फत हँडल होणार आहे. ठीक आहे. आता पुढे काय म्हणले पहा. पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजांची कार्यवाही वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल. म्हणजे थोडक्यात जी पण परीक्षा होणार आहे त्या संदर्भात जे पण वर्कलोड डिस्ट्रीब्युशन असेल त्या काय गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी या समितीमार्फत ठरवल्या जाणार आहे. म्हणजे शॉर्ट वेळेने समजून घ्यायचं झालं ना तर A पासून Z पर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत ना शिक्षक भरतीच्या त्या समितीमार्फत पाहिल्या जाणार आहे. सिंपल. बाकी पुढचा काय पॉईंट म्हणले ते पहा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या म्हणजे वेबसाईट आहे पहा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला असून ठीक आहे त्याचा सांकेतिक क्रमांक हा आहे. हा आदेश तुम्हाला किंवा ही जी म्हणू शकतो PDF आहे ही तुम्हाला या वेबसाईटवर भेटून जाईल असं त्यांनी म्हणलं आहे. तिथून तुम्ही ती वाचू शकता. ठीक आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप मोठी न्यूज आहे, हे खूप मोठा अपडेट आहे. शिक्षक भरती संदर्भात एक नवीन सिस्टीम ते सुरू करत आहेत 2025 नंतर. म्हणजे आता 25च्या पण भरतीला ते ॲप्लिकेबल आहे, पण यापुढे पण ते ॲप्लिकेबल असणार आहे. म्हणजे नवीन वर्षाचं नवीन काहीतरी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. थोडीशी ट्रान्सपरन्सी कदाचित वाढू शकते यामुळं, पण कालांतराने सर्व गोष्टी पुन्हा सेम होऊन जातात. पण नवी कमिटी आल्यानंतर थोडंसं ट्रान्सपरन्सी वगैरे या ठिकाणी वाढेल. ठीक आहे.
तर हे अपडेट तुम्ही पाहिलं असेल, खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तुम्हाला सर्व मी वाचून दाखवलं आहे. तरी पण तुम्हाला हे पूर्णपणे वाचायचं असेल, पॉईंट टू पॉईंट पाहिजे असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला या अपडेटची PDF मी दिलेली आहे, तिथून तुम्ही शांतपणे वाचू शकता. तर फ्रेंड, फ्युचरमध्ये तुम्हाला शिक्षक भरती संदर्भात किंवा पवित्र पोर्टल संदर्भात किंवा कुठल्याही जॉब संदर्भात टीचिंग क्षेत्रातल्या अपडेट हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू.